नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये मी अमोल तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. या वीकली ॲनालिसिसमध्ये ज्या पद्धतीने आपण डिस्कशन केलं ना की मार्केट काय करू शकतं, महत्त्वाचं जे आहे ना ते हे होतं की याच्यावरती म्हणजे 860 याच्यावरती एक डेली क्लोजिंग यायला पाहिजे, तर आपण अपसाईडचा विचार करू शकतो. आणि ही जी कॅन्डल बनलेली आहे शुक्रवारी, तिचा लो जर ब्रेक होतोय तर एक चान्स आपल्याला लास्ट राहू शकतो या लेवलच्या आसपास. आता दोन्हीही होताना पाहायला मिळत नाही, म्हणजे 2 दिवसाचं कामकाज झालेलं आहे. आज ख्रिसमस निमित्त सुट्टी आहे. आता उद्या 26 तारखेला आहे निफ्टीची मंथली एक्सपायरी. त्या दिवशी तरी मोठी मुवमेंट येऊ शकते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्या अगोदर ही मुवमेंट ब्रेक करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जी रेंज मार्केटमध्ये फॉर्म होती आहे ना ती कोणती रेंज आहे. आपण जसं डिस्कशन केलं तर बघा, कालही मी सांगितलं होतं की या लेवलच्या वरती म्हणजे इथे एक लेवल आहे आणि डाऊन साईडला ही एक लेवल आहे. या दोन लेवल खूप इम्पॉर्टंट ठरू शकतात या पुढच्या कामकाजामध्ये. जर मार्केट याच्या बाहेर पडते कोणत्याही बाजूला तर एक मोठी मुवमेंट पेंडिंग आहे, किंवा अजून एखादा दिवस एक्सपायरी पुन्हा जसं बँक निफ्टीला आज म्हणजे मंगळवारी करण्यात आलं ना, त्याच पद्धतीचं कामकाज जर गुरुवारी मंथली एक्सपायरीला बँक निफ्टीचं झालं तर मात्र त्याच्यानंतर ही रेंज एक एक्सप्लोड होऊ शकते या बाजूला किंवा या बाजूला. आता अपसाईडसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि डाऊनसाईडसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. पहा, अशा मार्केटमध्ये ना तुम्ही शांततेने काम करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 2-3 दिवस झाले मी सांगतोय, काल टेलिग्रामलाही मेसेज केलेलं होतं की सध्या तुम्ही ट्रेड आणि क्वांटिटी दोघांची ही साईज कमी करा. म्हणजे तुम्ही 10 ट्रेड करत असताल तर 2 ते 3 ट्रेड करा, आणि तुम्ही 10 लॉटने ट्रेड करत असताल तर 2 ते 3 लॉटनेच सध्याला ट्रेड करा. एखाद दुसरा एसएल केला काही हरकत नाही आहे, पण हा जो 10-15 दिवसांचा काळ असणार आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण आता या आठवड्याची जे काही क्लोजिंग होईल, लक्षात घ्या, म्हणजे या आठवड्याची म्हणण्यापेक्षा पुढच्या आठवड्यात जी क्लोजिंग होईल ना ही तुमची एक मंथ आणि त्याबरोबरच 1 इयर कॅन्डल क्लोजिंग असणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की बरेचसे स्टॉक प्रयत्न करू शकतात ब्रेकआउटला किंवा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतात, आणि हे होतं बऱ्यापैकी मॅनेजेबल असतं ते की क्लोजिंग एक चांगली दिसावी अशी. आणि मग त्या याच्यामध्ये मार्केट ब्रेकआउट देतं आहे का हे पाहणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असणार आहे आणि आपली पुढची दिशा ठरवणार आहे. पण याच्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, संयम सगळ्यात महत्त्वाचा आहे. संयमाने ट्रेड करायचे आहेत. 1-2 दिवस नाही ट्रेड मिळाले किंवा तुम्हाला मोठं टार्गेट नाही मिळालं काही हरकत नाही. हां, फक्त काय होऊ शकतं याच्यामध्ये, जर तुम्ही ट्रेड करत राहिला की मला रेंजला प्ले करायचे तर तुम्हाला कदाचित छोटा मोठा प्रॉफिटही होईल, पण ही रेंज एवढ्या फास्ट टेस्ट होती आहे ना की तुम्हाला प्रॉफिट बुकिंगची संधी जर मिळाली नाही ना तर याने तुमचं कॅपिटल आणि कॉन्फिडन्स दोन्हीही जाईल. हे लक्षात ठेवा, हे दोन्हीही खूप महत्त्वाचे आहेत. कॅपिटल आणि तुमचा कॉन्फिडन्स ज्यावेळेस आपण याच्या बाहेर पडणार आहोत त्यावेळेस तुम्हाला दोघांचीही खूप आवश्यकता पडणार आहे. त्याच्यामुळे सध्याला थोडं सावध. आता जे काही कामकाज झालेलं आहे ना आज म्हणजेच मंगळवारी आणि गुरुवारी काय कामकाज होऊ शकतं हे थोडक्यात पाहूया. आता ही रेंज जोपर्यंत ब्रेक होत नाही आहे ना याच्यामध्ये काहीही करणं योग्य ठरणार नाही आहे. मग ती कोणतंही असू द्यात, अपसाईड असू द्यात किंवा डाऊनसाईड. आता काल काय चर्चा केली होती ते एकदा थोडक्यात समजून घेऊयात. तर आपण ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली होती आणि डिस्कशन काय केलेलं होतं की 660 ब्रेक होऊ द्यात किंवा 680 ॲटलिस्ट ब्रेक होऊ द्यात आणि त्याच्या खाली मार्केटला ट्रेड करू द्यात, तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करणार. म्हणजे हे जे होतं ना हे क्वेश्चन आपण सोडून दिलेलं होतं आणि तसं झालं. मार्केट 680च्या खाली दिवसभरामध्ये गेलेलं नाही आहे. आता गॅपअप नंतर सुद्धा काय डिस्कशन केलं तर अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर 820च्या वरती खरेदी करा. 860-870 हेच पहिलं टार्गेट ठेवा, म्हणजे 30-40च पॉईंट आहेत. कारण का ही लेवल महत्त्वाची आहे. जर आपण याच्या आसपास पोहोचतोय तर 875च्या आसपासचा तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकता आणि एक डाऊन साईडचा ट्रेड किंवा जे काही सिच्युएशन बनेल, जो काही सिनेरिओ बनेल, म्हणजे जर तुम्ही इथे एक डबल टॉप पाहून जर ट्रेड प्लॅन केला असेल तर हे पॉईंट मिळाले असतील. पण मी हे अवॉइड करण्याच्या मानसिकतेत आहे. इथे नाही आहे, या ठिकाणी इथे या पद्धतीने तुम्हाला ट्रेड प्लॅन करण्यासाठी संधी मिळाली असेल तर हा ट्रेड नक्कीच तुम्हाला मिळाला असेल. पण मी या मानसिकतेत नाही आहे की सध्याला इथे ट्रेड प्लॅन करावं, कारण का जोपर्यंत बाहेर पडत नाही. आत्ता हे मिळालं आहे पण कदाचित मार्केट इथे साईडवेज होऊन तुमचे जे प्रीमियम आहे ना त्यामध्ये खूप मोठं इरोजन होऊन किंवा प्रीमियम डी के ज्याला म्हणतो ना ते होऊन हाती काहीही लागलं नसतं. आणि ही सवय ज्यावेळेस ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल ना त्यावेळेस घातक असते. कारण का आत्ता जर तुम्हाला 2-3 वेळा अशी सवय लागली आणि तुम्हाला वाटलं की 50 पॉईंट मिळत आहेत, 40 पॉईंट मिळत आहेत, ही सवय लागली किंवा याच्यामध्ये तुम्ही स्टॉप लॉस घेत राहिला तर तुमचं कॅपिटल जाऊ शकतं आणि कॉन्फिडन्स जाऊ शकतो. आणि मग ज्यावेळेस ब्रेकआउट येईल त्यावेळेस जे मोठे टार्गेट घ्यायचे त्यावेळेस तुमच्याकडे दोन्हीही नसणार आहे आणि मग तो ट्रेड तुमच्या हातून मिस होणार आहे. पुन्हा त्याचं तुम्हाला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. म्हणून इथे ब्रेकडाऊन काहीतरी होऊ द्यात, याच्या बाहेर पडू द्यात किंवा याच्या बाहेर पडू द्यात, तोपर्यंत ट्रेड प्लॅन करायचा नाही. आता उद्यासाठी कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता, सेम लेवल, याच 2 लेवल मार्क करा. वरती जी लेवल येते नक्कीच ती 880 आहे, 880 आहे. पण आपण अजून
30 पॉईंटचं क्वेश्चन घेणार आहे. म्हणजे जोपर्यंत मार्केट 23,930 लक्षात घ्या 23,930 ब्रेक करत नाही आहे ना तोपर्यंत चांगली अपसाईडचा ट्रेड मिळणार नाही आहे. आणि हा मग आपण कॅरी करून जाऊ शकतो पोझिशनल ट्रेड ज्याला म्हणतो ना त्या पद्धतीने. नेक्स्ट एक्सपायरीचा घेऊन, कारण एक्सपायरीचा आहे उद्या, नेक्स्ट एक्सपायरीचा घेऊन तुम्ही मग त्यानंतर 24,000 किंवा त्याच्याही वरच्या ज्या लेवल आहे 24,250 त्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. डाऊन साईडसुद्धा जर याच्या खाली क्लोजिंग जाताना दिसते किंवा मार्केट सस्टेन करत आहे ना तर एक 560 ही लेवल इम्पॉर्टंट असणार आहे. किंवा हा जो काही लो बनलेला आहे 560-580च्या आसपास ती लेवल इम्पॉर्टंट असणार आहे. आणि ती ब्रेक झाल्याच्या नंतर मग मोठा फॉल 520 असेल, 460 असेल किंवा अगदी 360 असेल इथपर्यंतचा फॉल आपण पाहू शकतो. आता हे झालं ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह, कारण का रेंज खूप मोठी येते. म्हणजे 660 ते वरती जवळजवळ 920, 200 ते 250 पॉईंटची रेंज जवळजवळ आपल्या हातामध्ये पाहायला मिळत आहे. आता या 250 पॉईंटला शक्यतो एका दिवसामध्ये मिळेल का तर थोडा अवघड आहे. मग उद्या एक्सपायरी ट्रेड तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन करू शकता. इथे जर तुम्ही या पद्धतीने एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली ना तर तुमच्या लक्षात येईल की मार्केट जर फ्लॅट ओपन होतं, फ्लॅट ओपनमध्ये खूप अवघड असणार आहे. जर गॅप अप सध्या गिफ्ट निफ्टी जसं दाखवतो पण फ्लॅटचा अगोदर चर्चा करूया. फ्लॅट ओपन होतं आणि वरती जायला सुरुवात करतोय 760 ब्रेक होतं ना एक ट्रेड अपसाईडचा प्लॅन करू शकता. हे फक्त एक्सपायरीसाठी आहे हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये मोठे टार्गेट घ्यायचे नाही. छोटे मोठे जे काही टार्गेट मिळतील 30-40 पॉईंटचे स्पॉटवरती आणि मग एक्सपायरीला 30-40 पॉईंटमध्ये जर ॲट द मनी किंवा इन द मनी घेतला तर बऱ्यापैकी पॉईंट मिळतात, कारण का प्रीमियम छोटे झालेले असतात. म्हणून जर 760 ब्रेक होतं आहे तर पहिलं टार्गेट हे 820-830 आणि त्यानंतर 860-880 पर्यंतचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. फक्त एक्सपायरीसाठी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतो. आता डाऊन साईड काय आहे, जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि खाली यायला सुरुवात करते तर ॲटलिस्ट हा लो जो आहे 23,680 हा ब्रेक होऊ द्यात. आणि त्याच्यानंतर फक्त 40 पॉईंटचंच टार्गेट ठेवा. वरतीही 40 पॉईंटचं आहे, खालीही 40 पॉईंटचं. ते लेवल आहे 640 आणि त्याच्यानंतर 640-620 हा 20 पॉईंटचा झोन आहे. जर 620 ब्रेक झाला तर तुम्ही अजून क्वांटिटी ॲड करू शकता. फक्त एक्सपायरीला एकदा ओपन इंटरेस्ट चेक करा. कधी 600चा ओपन इंटरेस्ट काय सांगतोय, जसं आज बँक निफ्टीमध्ये झालं. बँक निफ्टीने सकाळी 200च्या खाली गेले, सुरुवातीला 300च्या वरती, नंतर 200च्या खाली गेले आणि मध्ये येऊन दोन्ही बाजूला अशा पद्धतीने ओपन इंटरेस्ट बनला की ना 300च्या बाहेर निघून दिलं मार्केटला ना 200च्या खाली जाऊन दिलं. फक्त तेवढा एकदा ओपन इंटरेस्ट चेक करा आणि मग 620च्या खाली नवीन पोझिशन घ्यायची का नाही ते ठरवायचं आहे. हा तुमचा जर मोठा पॉईंट ऑफ व्ह्यू असेल म्हणजे पोझिशनल एखादा आठवड्याचा तर हीच लेवल मार्क करून ठेवा. या ज्या 2 लाईन येत आहेत ना आपल्यासाठी त्याच, कारण का कालही हा जो हाय होता ना तो ब्रेक होण्याची अपेक्षा होती पण तो झालेला नाही आहे. जर झाला असता तर मग आपण अपसाईड पाहिली असती, परंतु तसं झालेलं नाही आहे. म्हणून या लेवलला काम करायचं आहे. बेटर ट्रेड, बेस्ट ट्रेड काय असू शकतो तुमचा, जर मार्केट गॅप अप ओपन होते डायरेक्ट 880च्या वरतीच, लक्षात घ्या हे 2 ट्रेड खूप बेस्ट बनू शकतात. जर 880 किंवा 890, 900, 920 याच्या वरती जर ओपन होते, गॅप अप ओपन होते आणि पहिल्या 15 ते 20 मिनिटामध्ये, हे खूप लक्षात ठेवा, 15 ते 20 मिनिटामध्ये किंवा अर्धा तास पकडून चाल, पहिल्या अर्ध्या तासामध्ये मार्केट जर पुन्हा 860-870च्या खाली येत आहे, 860-870च्या खाली येत आहे तर मात्र एवढं पूर्ण टार्गेट तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे इथून एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यावेळेस मग जे काही इथे समजा साईडवेज झोन किंवा एखादा झोन क्रिएट करून खाली येईल किंवा एखादी शूटिंग स्टार बनवून खाली येईल किंवा एखादा डबल टॉप बनवून खाली येईल तर तो जो काही एस एल बनतो ना त्या फॉर्मेशनचा तो तुमचा एस एल असणार आहे. आणि टार्गेट मात्र मग पूर्ण 700पर्यंत जो 150 ते 200 पॉईंट ॲटलिस्ट मिळू शकतो. आणि मग खाली ब्रेक झालं तर म्हणजे खालचे टार्गेट डिस्कस केले त्यासाठी तो ट्रेड परफेक्ट बनू शकतो हे लक्षात ठेवा. फक्त हे टायमिंगवरती फोकस करा. ॲटलीस्ट 15 ते 20 आहे ना तर अर्धा तास करा, पण तो अर्ध्या तासानंतर त्याच्या आतमध्ये आला पाहिजे आणि एखादी 5 मिनिटं किंवा 15 मिनिटाचे क्लोजिंग मिळालं पाहिजे तुम्हाला, तर एक चांगला ट्रेड प्लॅन होईल. किंवा इथे फॉर्मेशन बनून ब्रेकडाऊन आला पाहिजे. सेम वे जर मोठं गॅपडाऊन होते 600-620च्या आसपास आणि मार्केट पुन्हा 670-680च्या वरती निघतंय तर सेम ट्रेड जो इथे बनणार आहे ना डाऊन साईडचा कॉन्ट्रा ट्रेड ज्याला आपण म्हणतो तोच ट्रेड तुमचा इथे सुद्धा बनू शकतो आणि एक चांगली अपसाईड तुम्हाला पाहायला मिळेल. हे 2 ट्रेड खूप महत्त्वाचे आहेत. मध्ये अवघड आहेत, जे डिस्कस जरी केलेले असले ना तरी ते थोडे अवघड आहेत. त्याच्यामध्ये प्रीमियम तुम्हाला जास्त काही वाढताना पाहायला मिळणार नाही. तुम्हाला अगदी टायमिंगला ट्रेड घेऊन टायमिंगला एक्झिट करावं लागेल हे लक्षात ठेवा. मध्ये थोडं डिफिकल्ट आहेत. हे 2 ट्रेडच उद्यासाठी बेस्ट ट्रेड असू शकतात किंवा याच्या बाहेर पडल्यानंतर. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये एक चांगली सिच्युएशन बनत आहे. म्हणजे कालही आपण डिस्कस केलं होतं की ज्या पद्धतीने याच रेंजमध्ये पूर्ण दिवस मार्केटने घालवलेला आहे. उद्यासाठी ही रेंज ब्रेक होणं खूप महत्त्वाचं आहे. जर हे याची थोडी मोठी टाईम फ्रेम केली ना तर अजून क्लिअर पिक्चर तुमच्यासाठी येईल. एक पद्धतीने
पोलन फ्लॅग टाईपचं फॉर्मेशन बनताना पाहायला मिळत आहे. अगदी परफेक्ट नाही आहे पण बनताना पाहायला मिळते. हा एक वेज पॅटर्न फॉर्मेशन आहे. जरी इथे 288 दिसत असलं, क्लोजिंग 230 235च्या आसपास आहे. ही रेंज खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर खाली 200 आहे ना, 30 पॉईंटचं क्वेश्चन घ्या, 51 170 जर ब्रेक होताना पाहायला मिळते तर सुरुवातीची जी लेवल आहे ती टेस्ट होऊ शकते 51,000. त्याच्या खाली 50,800. मी राऊंड फिगर डिस्कस करतोय. 20-30 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करा. त्याच्या खाली आहे 50,600. 50,600 सुद्धा टेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळू शकते जर इथे फेल्युअर आलं तर. आणि जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे तर महत्त्वाची लेवल काय असणार आहे, जरी इथे 300 दिसत असले तरी थोडंफार क्वेश्चन घ्या आणि ती लेवल करा 51,335. 51,335 जर ब्रेक होते तर एक चांगली अपसाईड तुम्हाला पाहायला मिळू शकते. 400 ते 500 पॉईंटची अपसाईड तिथे आहे, हे लक्षात ठेवा. पण फ्लॅट ओपनिंग नंतर थोडा वेळ सस्टेन करून ब्रेक झालं तर तो बेस्ट ट्रेड असणार आहे. गॅप अपच्या केसमध्ये आणि गॅप डाऊनच्या केसमध्ये जे निफ्टीसाठी डिस्कस केले, पुन्हा आतमध्ये येते डाऊन साईडचा ट्रेड, पुन्हा आतमध्ये येते अपसाईडचा ट्रेड. या पद्धतीने जर मोठं गॅप अप होतं याच्यावरती ती लेवल आहे 470. 470च्या वरती गॅप अप होतं आहे, थोडा वेळ मार्केट सस्टेन करतं आणि एखादा नवीन ब्रेकआउट क्रिएट करतो ना तर डेफिनेटली बाईंग साईडला जायचं आहे, हे लक्षात ठेवा. एक चांगली अपसाईड आपल्याला तिथे पाहायला मिळू शकते. तर एक चांगली अपसाईड इथून आपल्याला पाहायला मिळू शकते, ज्याचं टार्गेट हे पहिलं 51,550, दुसरं 51,750 आणि फायनली 52,000पर्यंतच्या लेवलसुद्धा बँक निफ्टीमध्ये टेस्ट होताना पाहायला मिळू शकतात. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.